श्री गणेशाय नमः। ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, श्लोक संख्या 20 ते 47, ओवी संख्या 23 ते 275। यामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद ज्ञानेश्वरांनी रेखाटला आहे। युद्धभूमीवर संपूर्ण परिस्थितीचे वर्णन करत असताना अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन ज्ञानेश्वरांनी अतिशय समर्पकरित्या केलेले आहे। आपल्याच संपूर्ण नातेवाईकांना, गुरुजनांना, आप्तस्वकीयांना युद्धभूमीवर पाहिल्यानंतर अर्जुनाची यत्किंचितही युद्ध करण्याची इच्छा होत नाही। त्याच्या हातातले धनुष्यबाण गळून पडते, त्याचे मन खिन्न आणि दुःखी होते। त्यापेक्षा मी संन्यास धारण करेल, युद्ध करणार नाही, असे तो अर्जुनास म्हणतो। त्या संपूर्ण परिस्थितीचे वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी अतिशय उत्तमरित्या साकारले आहे। ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते, सेनयोरुमयो मध्ये रथं स्थापय मे अच्युतः। एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशन भारत, सेनयोरुमयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तम। ऐका अर्जुन इतके बोलिला, तव श्रीकृष्णे रथ उपैलिला। दोही सेना माझी केला उभा तेने, जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुत हाती। तेथ स्थिर करुनिया रथू, अर्जुन असे पाहातू, ते दळभार समस्तू संभ्रमेसी। मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्णमणी नावेक विस्मो जहाला। अर्जुन ऐसे गात्रेची दोही दळी, उदित जाळे असे कळी, हे अर्जुन ते वेळी अवलोकिती। संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन अर्जुन या ठिकाणी करत आहे आणि कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना, धर्मे नष्टे कुलं कुस्न धर्मो अभीमव अत्युत्य। जैसे काष्टे काष्ट मथीजे, जेथ वन्नी एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळ लेणी। तैसे गोत्रीची परस्परे जरी बधू पडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळाची नाशे। म्हणून ऐसे पापे वंशज धर्म लोपे, मग अधर्मोशी आरोपे कुळा माझी। अधर्माभिमवा कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया, स्त्रीषु दृष्टाशु वार्य जायते वर्णसंकरः। एथ सार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विधी निषेधाधवे वा पारुषती। असतादिषु दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजूची का डाळविळीजे जयापरी। एवमुक्तार्जुनः संस्थे रथोपस्तत, उपाविशत विसृज्य संशरचापं शोकसंविघ्नमानसः। अर्थात सर्व कौरव सज्ज झालेले पाहून अर्जुनाने आपले धनुष्य उचलले आणि अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा। कोणाशी युद्ध करायचे आहे आणि माझ्याशी कोण युद्ध करणार आहे हे मला बघायचे आहे। दुर्बुद्धी दुर्जनाने युद्धात कल्याण इच्छिणारे जे राजे लोक आहेत त्यांना मला पाहायचे आहे। आणि अर्जुनाने रथ भीष्म आणि द्रोण यांच्यामध्ये अर्जुनाचा रथ श्रीकृष्णाने रथ भीष्म आणि द्रोण यांच्या रथासमोर नेऊन उभा केला। कृष्ण अर्जुनाला म्हणाले, येथे जमलेल्या कौरवांना पहावे। रणांगणावर चुलते आजोबा बंधू इष्टमित्र आल्याचे अर्जुनाने पाहिले। अर्थात आपलेच बंधू आपल्याशी युद्ध करण्यासाठी, भांडण करण्यासाठी आलेले पाहून त्याचे मन अतिशय दुःखी झाले।
तोंड कोरडे पडले, अवयवांमध्ये शिथिलता आली आणि हातातील धनुष्य त्याचे गळून पडू लागले. तेव्हा केशवा, युद्धाचे महापाप मी करणार नाही. युद्ध करण्यात आमची हानीच होणार आहे. युद्ध केले नाही तर उलट लाभ होईल. मला विजयाची आता इच्छा उरली नाही, असे अर्जुनाने श्रीकृष्णास म्हटले. माझ्यासमोर गुरु, चुलते, पुत्र, तसेच आजे, मामे, सासरे, नातू, मेव्हणे सर्व लोक माझेच आहे. सर्वजण अत्यंत जवळचे नातेवाईक असल्यामुळे आता मला काही इच्छा उरली नाही युद्ध करण्याची. आणि मग देवा, गोत्रजनांचा वध केला तर मला पाप लागेल आणि तू अर्थात मी मायेने फसवील. पुन्हा माझ्याकडे कोणी येणार नाहीस. स्वजनांना मारून मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ. कौरव हे अभिमानाने वेडे झालेले आहेत आणि युद्धासाठी उभे आहेत. अशा पद्धतीने आता या ठिकाणी कुलाचा नाश झाला तर वंशपरंपरागत सनातन कुलधर्मही नष्ट होईल. अधर्मामुळे कुलस्त्रिया दूषित होतील आणि स्त्रिया दूषित झाल्या असता वर्णसंकर होईल. वर्णसंकर कुलघातकांना आणि कुलाला नरकात टाकतो. पिंडदान, तर्पण आदी क्रियांचा लोप झाल्यामुळे पितरही पतन पावतात आणि वर्णसंकरामुळे कुलघातकांनी सनातन कुलधर्म आणि जातीधर्म नष्ट होऊन जाईल. अर्थात आम्ही ज्ञाते असूनही पापकर्म करण्यास तयार झालेलो आहोत. राज्य सुखाच्या लोभामुळेच स्वजनांना वध करण्यास आम्ही तयार झालेला आहे आणि मी प्रतिकार केला नाही तर शास्त्रधारी कौरवांनी मला मारले तर मला अति कल्याणप्रद होईल. रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने बाणासहित धनुष्य टाकून रथातून खाली त्याने उडी मारली. इथपर्यंतचा भाग येथे आलेला आहे. आता पुढील भागामध्ये पुढील ओव्या बघूया. अध्याय 2 सुरू करूया. अध्याय 1मध्ये अर्जुनाच्या मनस्थितीचे शेवटी वर्णन केलेले आहे. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.